म्हणजे माणसाचं महत्त्व कमी होणार, आपले निर्णय पण अल्गोरिदम घेणार आणि यामुळे नवीन प्रकारची विषमता नाही का येणार. म्हणजे ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि डेटा आहे ते स्वतःला अजून शक्तिशाली बनवतील, म्हणजे सुपरह्युमन बनतील, आणि बाकीचे मागे राहतील. ही एक खूप मोठी आणि खरी भीती आहे. देव बनलेला माणूस विरुद्ध निरुपयोगी माणूस असा भेद भविष्यात होऊ शकतो. म्हणूनच ते स्वतःच काही अत्यंत मूलभूत प्रश्न विचारतात. AI जर माणसापेक्षा हुशार झालं तर काय होईल? अमरत्व मिळालं तर जीवनाचा अर्थ काय राहील? डेटा हाच जर देव असेल तर प्रेम, कला, भावना यांचं काय स्थान असेल? याचा एक प्रचंड मोठा पट सेपियन्स आपल्यासमोर उभा करतं. नमस्कार मित्रांनो, ऑडिओ बुक मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण मानव म्हणजे होमो सेपियन्स एकेकाळी आफ्रिकेतले फक्त एक सामान्य प्राणी होतो. मग आज आपण संपूर्ण पृथ्वीवर कसे काय राज्य करतोय हा प्रश्न कधी पडलाय? हो, हा खरंच एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण युवाल नोआ हरारी यांच्या गाजलेल्या सेपियन्स अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमन काइंड या पुस्तकाच्या मराठी ऑडिओबुकमधील काही निवडक भागांवर जरा सविस्तर बोलणार आहोत. उत्तम. म्हणजे या पुस्तकात ज्या मानवी इतिहासाला वळण देणाऱ्या मोठ्या घटना आहेत, कल्पना आहेत, त्यांचा आढावा घेणं हा आपला उद्देश. अगदी. ही चर्चा कदाचित आपल्याला आपला इतिहास, आपली प्रजाती आणि स्वतःकडेही एका नव्या नजरेनं बघायला मदत करेल. नक्कीच. म्हणजे बघा ना, आपण इतके प्रगत झालो पण खरंच सुखी झालो का? पैसा, देश या कल्पना या आल्या तरी कुठून? हो ना. याचा मुळांचा शोध आपल्याला या चर्चेतून घ्यायचा आहे. सुरुवात करूया सुमारे 70,000 वर्षांपूर्वीपासून, म्हणजे त्या काळापासून. ती म्हणजे संज्ञानात्मक क्रांती. बरोबर. 70,000 वर्षांपूर्वी आपण होमोसेपियन्स म्हणजे काही विशेष नव्हतो असं म्हणतात. बरोबर. इतर मानवी प्रजाती पण होत्या. युरोपातले ते निएंडरथल, आशियातले होमो इरेक्टस. आपण अन्नसाखळीत कुठेतरी मध्येच होतो. मोठ्या प्राण्यांपासून स्वतःला वाचवत होतो असं काहीसं. अगदी. पण साधारण 70,000 वर्षांपूर्वी काहीतरी वेगळं घडलं. आपल्या DNA मध्ये झालेल्या एका बदलामुळे, किंवा त्याला म्युटेशन म्हणतात, त्यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेत अफाट वाढ झाली. हरारी याच बदलाला संज्ञानात्मक क्रांती असं म्हणतात. आणि या क्रांतीनं आपल्याला भाषा दिली. पण मला सांगा, यात विशेष काय? म्हणजे इतर प्राणी पण आवाज काढून संवाद साधतातच की? मुद्दा फक्त आवाजाचा किंवा संवादाचा नाहीये. या क्रांतीचा खरा चमत्कार आहे तो म्हणजे केवळ भाषा नाही, तर त्या भाषेतून ज्या गोष्टी आपण रचू शकलो, म्हणजे सामूहिक काल्पनिक कथांवर विश्वास ठेवण्याची क्षमता. काल्पनिक कथा म्हणजे देश, पैसा, कंपन्या, कायदे या अशा गोष्टी ज्या प्रत्यक्षात भौतिक रूपात अस्तित्वात नाहीत, पण आपण त्या मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दलही बोलू शकू लागलो. नुसतं इथे सिंह आहे असं नाही, तर काल तिथे सिंह होता किंवा उद्या तिथे जाऊ नकोस. अच्छा. म्हणजे याच काल्पनिक कथांवर विश्वास ठेवल्यामुळे हजारो लाखो अनोळखी लोकसुद्धा एका समान ध्येयासाठी एकत्र येऊ शकले, जे निसर्गात इतर कुठेच दिसत नाही. अगदी बरोबर. आजच्या मोठ्या कंपन्या, राष्ट्र किंवा अगदी धर्म, हे सगळं याच सामूहिक विश्वासावर उभं आहे, नाही का? किती अविश्वसनीय आहे हे. म्हणूनच तर याच क्षमतेच्या जोरावर मानव आफ्रिकेतून बाहेर पडला आणि बघता बघता जगभर पसरला. पण इथे एक प्रश्न येतो की या शक्तीमुळे आपण खऱ्या अर्थाने सुखी झालो की एका नव्या, अधिक किचकट जाळ्यात अडकलो? हा प्रश्न आपल्याला पुढच्या मोठ्या टप्प्याकडे घेऊन जातो, म्हणजे कृषी क्रांतीकडे. हो, कृषी क्रांती. साधारण 12,000 वर्षापूर्वी माणूस शिकारी संकलक जीवन सोडून शेतीकडे वळला. गहू, तांदूळ, मका पिकवू लागला. आणि आपल्याला नेहमी वाटतं की ही मानवी प्रगतीची एक मोठी झेप होती, म्हणजे आता अन्न सुरक्षा मिळाली वगैरे. पण हरारी इथे अगदी वेगळा आणि खरं सांगायचं तर जरा धक्कादायक विचार मांडतात. काय? ते म्हणतात की कृषी क्रांती ही इतिहासातील सर्वात मोठा फसवा करार होती. फसवा करार? काय म्हणताय? म्हणजे प्रगती नव्हती ती? त्यांच्या मते वरवर पाहता अन्नसुरक्षा मिळाली असं वाटलं, पण माणसाचं आयुष्य उलट जास्त कष्टप्रद झालं. जास्त कष्टप्रद कसं काय? म्हणजे शिकारी जीवनात तर ऐकलंय की कमी तास काम आणि जास्त मोकळा वेळ होता, आहारही वैविध्यपूर्ण होता. बरोबर, अगदी बरोबर. पण शेतकरी तो दिवसाचे अनेक तास एकाच जमिनीवर एकाच पिकासाठी राबू लागला. आहार मर्यादित झाला, मुख्यत्वे फक्त गहू किंवा तांदूळ. त्यामुळे रोगराई वाढली, कुपोषण वाढलं, शारीरिक कष्ट प्रचंड वाढले. अच्छा. हरारी तर गमतीनं म्हणतात, आपण गवाला पाळलं नाही,
उलट गव्हाने आपल्याला पाळीव बनवलं. अरे बापरे, म्हणजे आपण गव्हाची शेती नाही केली तर गव्हाने आपल्याला त्याच्या सेवेत अडकवलं, वस्ती करायला लावली, पाणी द्यायला लावलं, त्याचं संरक्षण करायला लावलं. म्हणजे आपण गव्हाचे गुलाम झालो की काय? हा विचारच खरंच हादरवणारा आहे. खरं तर तसंच काहीसं. आणि यामुळे एक लोकसंख्या सापळा तयार झाला. म्हणजे बघा, अन्न वाढलं तशी लोकसंख्या वाढली. पण वाढलेल्या लोकसंख्येमुळे प्रत्येकाच्या वाट्याला कमी अन्न आलं आणि जीवन अधिक कष्टमय झालं. आणि याच काळात अतिरिक्त धान्यामुळे संपत्ती, मालकी या कल्पना आल्या. आणि मग काय, गरीब, श्रीमंत, मालक, गुलाम, राजा, प्रजा अशी सामाजिक विषमता निर्माण झाली. म्हणजे शेतीने शहरे, साम्राज्य नक्कीच उभी केली, पण त्याचबरोबर माणसाला जास्त कष्ट, जास्त चिंता आणि जास्त विषमतेच्या गर्त्यात पण ढकललं. हे वरदान होतं की शाप, हा प्रश्न पडतोच. नक्कीच. बरं, यानंतर येतो मानवी एकत्रीकरणाचा टप्पा. सुरुवातीला जगभरात हजारो वेगवेगळ्या जमाती होत्या. प्रत्येकाची भाषा वेगळी, देव वेगळे, संस्कृती वेगळी. पण हळूहळू हे जग जवळ येऊ लागलं. कशामुळे? हरारी या एकत्रीकरणासाठी 3 मुख्य साधनांना श्रेय देतात. अच्छा. कोणती आहेत ती 3 साधनं, ज्यामुळे हे विखुरलेले समूह जोडले गेले? पहिलं आणि कदाचित सर्वात प्रभावी साधन म्हणजे पैसा, मनी. पैसा? हो, पैसा म्हणजे 2 अनोळखी माणसांमधील विश्वासाचा सर्वात मोठा करार. तुम्ही जगात कुठेही जा, सोनं असो, चांदी असो किंवा आजचा डॉलर, त्याला किंमत आहे. ही कल्पना किती शक्तिशाली आहे बघा. ही सर्वात यशस्वी काल्पनिक गोष्ट आहे जी माणसाने आजवर निर्माण केली असं म्हटलं तरी चालेल. खरंय, अगदी अनोळखी लोक सुद्धा फक्त पैशामुळे एकमेकांशी व्यवहार करतात. कमाल आहे. दुसरं साधन काय? दुसरं साधन आहे साम्राज्य, एम्पायर्स. पर्शियन, रोमन, मौर्य, मुघल, ब्रिटिश अशा मोठ्या राजकीय शक्तींनी अनेक लहान संस्कृतींना एका छत्राखाली आणलं. पण त्यांनी कायदे, प्रशासन, भाषा, तंत्रज्ञान यांचा प्रसार केला. पण हे एकत्रीकरण अनेकदा जबरदस्तीने, हिंसाचाराने झालं ना? त्यात प्रचंड शोषणही होतं. मग साम्राज्यांना एकत्रीकरणाचं सकारात्मक साधन कसं म्हणता येईल? मुद्दा अगदी बरोबर आहे तुमचा. साम्राज्यांनी नक्कीच दडपशाही केली, त्यात वादच नाही. पण त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात एक समान ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. म्हणजे अप्रत्यक्षपणे का होईना एकत्रीकरणाला मदत झाली. अच्छा. आणि तिसरं साधन आहे धर्म, रिलिजन. धर्म तर खूप आधीपासून आहे. हो, पण सुरुवातीचे देव किंवा आत्मे हे स्थानिक होते, म्हणजे त्या जमातीपुरते. नंतर बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम यांसारखे सार्वत्रिक धर्म आले. सार्वत्रिक म्हणजे? म्हणजे त्यांचा दावा होता की त्यांचं सत्य आणि नियम हे सर्व माणसांसाठी आहेत, कुठल्या एका गटापुरते नाहीत. त्यांनी लोकांना नैतिकतेची, समानतेची, निरंतत्वतः तरी आणि एका मोठ्या समूहाचा भाग असल्याची भावना दिली. आजकाल तर राष्ट्रवाद, मानवाधिकार, साम्यवाद यांनाही आपण आधुनिक काळातले धर्म म्हणू शकतो. कारण तेही एका विचार प्रणालीवर आधारित सामूहिक विश्वासच आहेत. म्हणजे पैसा, साम्राज्य आणि धर्म या 3 काल्पनिक पण अत्यंत शक्तिशाली संकल्पनांनी हळूहळू हजारो संस्कृतींना एकत्र आणून आजच्या जागतिक संस्कृतीचा पाया घातला. अगदी. आणि या एकत्रीकरणानंतर साधारण 500 वर्षांपूर्वी एक अशी क्रांती झाली जिने जगाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. कोणती? ती म्हणजे वैज्ञानिक क्रांती. सायंटिफिक रेव्होल्यूशन. माणसाने देव किंवा धर्मग्रंथांवर अवलंबून न राहता स्वतः निरीक्षण आणि प्रयोगातून सत्य शोधायला सुरुवात केली. या क्रांतीचं मूळ सूत्रच खूप प्रभावी आहे. आम्हाला माहीत नाही हे मान्य करणं, म्हणजे अज्ञानाची कबुली. ही अज्ञात गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासाच कदाचित ज्ञानाच्या विस्फोटाचं कारण ठरली. अगदी परफेक्ट. याच वृत्तीमुळे कोलंबस निघाला आणि त्याला अमेरिका सापडली, जरी त्याला वाटलं की तो भारतात पोहोचलाय. हो, गॅलिलिओने दुर्बिणीतून आकाश पाहिलं आणि जगाबद्दलच्या जुन्या कल्पनांना धक्का दिला. न्यूटनने गुरुत्वाकर्षण शोधलं, डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. या सगळ्यांनी ज्ञानाची क्षितिज अक्षरशः विस्तारली. आणि हे ज्ञान फक्त पुस्तकांमध्ये नाही राहिलं, ते सत्ता आणि पैशाशी जोडलं गेलं, नाही का? बरोबर. युरोपीय साम्राज्यांनी विज्ञानाचा उपयोग नवनवीन शस्त्र, जहाजं आणि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी केला आणि त्याचा वापर करून जगभर वसाहती स्थापन केल्या. ज्ञान अधिक सत्ता हे एक नवीन समीकरणच बनलं. आणि पैसा? इतकंच नाही, तर विज्ञानाला पैशाची जोड मिळाली. संशोधनाला, नवनवीन मोहिमांना व्यापारी आणि बँकांनी पैसा पुरवला. उदाहरणार्थ भांडवलशाही, कॅपिटलिझम म्हणजे नफा आणि सतत आर्थिक वाढ ह्याच काळात फोफावली.
म्हणजे तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. हो, पैसा, विज्ञान आणि साम्राज्य हे एकत्र आलं आणि युरोपने जगावर वर्चस्व गाजवलं. ह्याच वैज्ञानिक क्रांतीने पुढच्या मोठ्या क्रांतीला जन्म दिला, औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांती साधारण 1750 नंतर इंग्लंडमध्ये सुरू झालेला हा बदल हा केवळ यंत्रांपुरता नव्हता, तर त्याने माणसाची संपूर्ण जीवनशैलीच बदलून टाकली असं म्हणतात. वाफेचे इंजिन, कारखाने, मोठ्या प्रमाणावर उत्पादन. हो, उत्पादन प्रचंड वाढलं आणि वस्तू स्वस्त झाल्या. रेल्वे, बोटींमुळे वाहतूक सोपी झाली. जग अजून जवळ आलं. लोक मोठ्या संख्येने खेड्यांमधून शहरांकडे कामासाठी आले. त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग तयार झाला. कुटुंब लहान झाली, विभक्त झाली. पण याची दुसरी बाजू पण होती ना, म्हणजे प्रचंड विषमता. कारखानदार खूप श्रीमंत झाले, पण कामगारांना अतिशय वाईट परिस्थितीत कमी पगारात जास्त वेळ काम करावं लागलं. संपत्तीची दरी खूप वाढली. अगदी. त्याचवेळी विज्ञान आणि उद्योगाच्या साथीने नवनवीन शोध लागत होते. वीज, टेलिफोन, रेडिओ. औद्योगिक ताकदीच्या जोरावर युरोपीय देशांनी आशिया, आफ्रिकेतील आपले साम्राज्य अधिक मजबूत केले. दुसरीकडे काही चांगल्या गोष्टीही झाल्या असतील ना? नक्कीच. अन्न, वस्त्र, आरोग्य, शिक्षण यात सुधारणा झाल्याने सामान्य माणसाचं आयुर्मान वाढलंय. पण सोबत आले प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अनेक नवीन सामाजिक समस्या. म्हणजे या सगळ्या क्रांतींमधून संज्ञानात्मक, कृषी, वैज्ञानिक, औद्योगिक आणि पैसा, साम्राज्य, धर्म या साधनांमधून जग अधिकाधिक जोडलं गेलं, ज्याला आपण आज जागतिकीकरण म्हणतो. ग्लोबलायझेशन. बरोबर. व्यापार, वित्त, तंत्रज्ञान म्हणजे टेलिग्राफपासून इंटरनेटपर्यंत. आणि काही प्रमाणात का होईना, पण कायदे आणि मानवी हक्कांसारख्या कल्पना जगभर पसरल्या. खरंय. आज आपण खऱ्या अर्थाने एका ग्लोबल विलेजमध्ये राहतो, जिथे एका ठिकाणीची घटना क्षणार्धात जगभर परिणाम करते. म्हणजे बघा ना, नेटफ्लिक्स, गुगल, मॅकडॉनल्ड्स हे त्याचेच प्रतीक आहेत. जरी राष्ट्रवाद आणि संघर्ष अजूनही आहेत जगात, तरीही मानवजात कधी नव्हे इतकी एकमेकांशी जोडली गेली आहे. आणि आता असं वाटतंय की आपण एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आहोत, जी कदाचित सर्वात मोठी असेल. तुम्ही जैवतंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIचा उल्लेख करत आहात, बरोबर? हो. वैज्ञानिक क्रांतीने आपल्याला निसर्गाचे नियम समजून घेण्याची आणि वापरण्याची शक्ती दिली. औद्योगिक क्रांतीने आपल्याला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि उत्पादन क्षमता दिली. आता आपण जीवनाच्या मूलभूत घटकांमध्येच, म्हणजे आपली जनुकीय रचना, जीन्स आणि आपली बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स यात बदल घडवण्याच्या मार्गावर आहोत. हे ऐकायला एकाच वेळी खूप रोमांचक आणि तितकंच भीतीदायक वाटतं. म्हणजे जीन एडिटिंगद्वारे रोग नष्ट करणं किंवा माणसाची क्षमता वाढवणं शक्य होईल, पण दुसरीकडे AI जे माणसापेक्षाही हुशार होऊ शकतं. याच भविष्याकडे हरारी होमो डेऊस म्हणजे देव बनलेला माणूस या संकल्पनेतून पाहतात. होमो ड्यूज. हो, ते म्हणतात की उपासमार, रोगराई आणि युद्ध यांसारख्या जुन्या समस्यांवर आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे मानव आता 3 नवीन ध्येयामागे लागला आहे. पहिलं म्हणजे अमरत्व. म्हणजे मृत्यूवर मात करणं. हो, वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून आयुर्मान वाढवणं, म्हातारपणाला हरवणं आणि मृत्यूला एक तांत्रिक अडचण म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करणं. अच्छा. आणि दुसरं ध्येय? दुसरं म्हणजे चिरंतन आनंद, हॅपीनेस. मेंदूतील रसायनं नियंत्रित करून किंवा इतर मार्गांनी सतत आनंदी राहण्याची स्थिती गाठणं. स्वर्ग आपल्या मेंदूतच शोधणं. आणि तिसरं म्हणजे देवत्व, डिव्हिनिटी. जैवतंत्रज्ञान आणि AIच्या मदतीने नवनवीन जीव निर्माण करणं, निसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवणं, थोडक्यात देवासारखी शक्ती प्राप्त करणं. अरे बापरे. आणि याच संदर्भात हरारी डेटाइझम या नव्या संभाव्य विचारसरणीबद्दल बोलतात. हे काय आहे नक्की? डेटाइझम सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी विचारसरणी आहे जिथे देव, आत्मा किंवा मानवी अनुभव यापेक्षा माहितीच्या प्रवाहाला म्हणजे डेटा फ्लोला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. डेटा फ्लो. हो, म्हणजे सगळं काही डेटा आहे. आपलं शरीर, भावना, विचार हे सगळं डेटा प्रक्रिया करणाऱ्या प्रणाली आहेत. आणि जगातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे हा डेटाचा मुक्त प्रवाह. या विचारसरणीत जेवढा जास्त डेटा आणि जेवढी चांगली प्रक्रिया क्षमता तेवढी जास्त शक्ती. मग निर्णय माणसं नाही तर अल्गोरिदम घेतील,
कारण त्यांच्याकडे जास्त डेटा असेल. म्हणजे माणसाचं महत्त्व कमी होणार, आपले निर्णय पण अल्गोरिदम घेणार, आणि यामुळे नवीन प्रकारची विषमता नाही का येणार. म्हणजे ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि डेटा आहे ते स्वतःला अजून शक्तिशाली बनवतील, म्हणजे सुपरह्युमन बनतील, आणि बाकीचे मागे राहतील. ही एक खूप मोठी आणि खरी भीती आहे. हरारी स्वतः या शक्यतेबद्दल बोलतात. देव बनलेला माणूस विरुद्ध निरुपयोगी माणूस असा भेद भविष्यात होऊ शकतो. म्हणूनच ते स्वतःच काही अत्यंत मूलभूत प्रश्न विचारतात. AI जर माणसापेक्षा हुशार झालं तर काय होईल? अमरत्व मिळालं तर जीवनाचा अर्थ काय राहील? डेटा हाच जर देव असेल तर प्रेम, कला, भावना यांचं काय स्थान असेल? याचा एक प्रचंड मोठा पट सेपियन्स आपल्यासमोर उभा करतं. म्हणजे एका सामान्य प्राण्यापासून सुरुवात करून काल्पनिक कथांच्या जोरावर जग जिंकणारा आणि आता स्वतःचं देव बनू पाहणारा माणूस हा प्रवास थक्क करणारा आहे. अगदी. आपण या चर्चेत पाहिलं की कसं संज्ञानात्मक क्रांतीने आपल्याला भाषा आणि कल्पनाशक्ती दिली. बरोबर आहे. मग कृषी क्रांतीच्या फसव्या कराराने आपल्याला शेतीत अडकवलं पण संस्कृतीला जन्म दिला. मग पैसा, साम्राज्य आणि धर्माने आपल्याला एकत्र आणलं. त्यानंतर वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांतीने आपल्याला प्रचंड शक्ती दिली. हो. आणि आता आपण जैवतंत्रज्ञान आणि AIच्या एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर आहोत. ह्या सगळ्या ऐतिहासिक शक्ती आजही आपलं जीवन, आपले विचार आणि आपल्यासमोरील आव्हानं ह्यांना आकार देत आहेत. आणि समारोप करताना लेखकाचाच एका विचाराने शेवट करूया जो खूप विचार करायला लावणारा आहे. भूतकाळात माणसाने देव शोधला, वर्तमानात माणूस स्वतःमध्ये देव शोधतोय, आणि भविष्यात माणूस स्वतःच देव बनण्याचा प्रयत्न करेल. या प्रवासाचा नेमका अर्थ काय आणि त्याचे परिणाम काय असतील यावर आपण सगळ्यांनीच खरंच खोलवर विचार करायला हवा.